नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खासदार संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर आहेत. उबाठामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौरा आहे. ठाकरे गटातील खासदारांमध्ये त्यामुळे धुसफूस असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या ऑपरेशन टायगर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या हालचाली आहेत. दिल्लीमध्ये उबाठा खासदारांचा एक वेगळा गट निर्माण होऊ नये यासाठीचे हे प्रयत्न आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फोडले जातील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली होती मुंबईमध्ये. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे खासदार उपस्थित नव्हते आणि त्यानंतर आता संजय राऊत दिल्लीमध्ये खासदारांची भेट घेणार आहेत. या संदर्भात आणखी माहिती देतात माझे सहकारी महेंद्र जोई. महेंद्र, मुंबईमध्ये आधी बैठक होते, त्या बैठकीला सगळे खासदार उपस्थित नसतात आणि त्यानंतर लगोलग संजय राऊत हे दिल्लीमध्ये पोहोचतात. काय घडतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गोटात? नक्कीच कविता मॅम, एकंदरीत आज जे ते मुंबईत एअरपोर्टच्या इथे कामगारांचं एक मार्गदर्शन शिबिर होतं. त्या कार्यक्रमात जे ते संजय राऊत हे उपस्थित होते. त्यांनी एकंदरीत सांगितलंय की मी दिल्लीला जाणार आहे आणि आजच दिल्लीला जाणार आहे, त्यामुळे मी सगळ्या खासदारांशी जे ते संपर्क करतोय. कारण उद्धव ठाकरेंनी जी बोलवलेली बैठक होती त्या बैठकीला ठाकरेंचे जे खासदार आहेत ते काही ठिकाणी जे काही ऑनलाईन होते, तर काही बैठकीत जे ते मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते. मात्र बंडू जाधव असतील हे जे ते संपर्क क्षेत्राच्या म्हणजे जे ते उद्धव ठाकरेंशी त्यांचा संपर्क झाला नव्हता असं जे ते संजय राऊतांकडून समजलं होतं. मात्र या सगळ्या ज्या पार्श्वभूमीवर जे ते संजय राऊत हे दिल्लीला जाणार आहेत आणि त्यानंतर जे ते तिथे ते खासदारांशी संपर्क साधणार आहेत. नेमकं जे ते खासदारांचं काय म्हणणं आहे, कारण सध्या अशा बातम्या पण येतात की उद्धव ठाकरे विरोधात एक जो आहे तो ठाकरे गटातील खासदार आहेत ते विरोध करतात. त्यामुळे संजय राऊतांचं दिल्लीला जाऊन खासदारांशी जे ते काय भेटणं होतं, त्यांच्या भेटीमध्ये काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.